सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. देशभरात वाजत गाजत बाप्पाचं स्वागत करण्यात आलंय. तसंच झी 24 तासच्या ऑफिसमध्येही लाडके बाप्पा विराजमान झाले. त्यांच्या दर्शनासाठी खास धर्मा द AI स्टोरी या सिनेमाची टीम दाखल झाली आहे. आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग म्हणजेच पुष्की आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री स्मिता गोंदकर. थँक्यू. नमस्कार. तर झी 24 तासच्या ऑफिसमध्ये तुमचं स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर पुष्कर, तुझा नवीन एक सिनेमा येतोय धर्मा द AI स्टोरी. या सिनेमाच्या नावातच काहीतरी वेगळं वाटतंय. हो. तर त्याविषयी तू प्रेक्षकांना काय सांगशील? हो, धर्मा AI स्टोरी मराठीतली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बनलेली फिल्म आहे. डीप फेक व्हिडिओज जे आता बनतात ना सोशल मीडियावर, किंवा जे विकृत लोक जे डीप फेक व्हिडिओज बनवतात त्यांना अपोज करण्यासाठी, किंवा ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या डिस्ट्रक्टिव्ह मीडियमवर बोलण्यासाठी, त्याला अपोज करण्यासाठी ही फिल्म मी बनवली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर फिल्म आहे आणि इंटरेस्टिंग रिवेंज ड्रामा फिल्म आहे. आणि स्मितासारखी एक छान गुणी कलाकार सोबत आहे. दीप्ती लेले अजून एक गुणी कलाकार आहे माझ्यासोबत. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत बिकॉज AI वर फिल्म आहे आणि थ्रिलर आहे. सो आय होप लोकांना पण ते आवडेल. तुझं पहिलं मराठी सिनेमा हा AI वापरण्यात येते, AI टेक्नॉलॉजी वापरण्यात येते आणि तूच त्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर तुला काय काय अडचणी आल्यात किंवा अडचणींवर तू कसं मात केलंस त्याबद्दल काय? अडचणी फक्त बजेटच्याच असतात, बाकी काय नसतं. नाही, हे बघा, तेच रुटीन सिनेमे देण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि मग मराठी तसेही लोक कमी जातात थिएटरमध्ये बघायला सिनेमा. तुम्ही काही वेगळं दिलं नाही तर कसे जातील ना लोक? तेच नाही बघत लोक, रुटीन होतं. आणि आता इंटरनॅशनल सिनेमा तुम्हाला मोबाईलवर मिळतो, म्हणजे नेटफ्लिक्स, म्हणजे असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्या क्वालिटीचे फिल्म्स बनतात त्याच्यात तोडीसतोड काहीतरी बनवणं गरजेचं आहे. म्हणून मी AIचा हा प्रयत्न केला आणि मला रुटीन फिल्म्स नव्हती बनवायची. म्हणून चॅलेंजेस येतात, बजेटचे चॅलेंजेस आहेत, बॉलिवूड किंवा हॉलिवूडला मॅच करण्याचं टेन्शन असतं, स्ट्रेस असतो. पण हे बघा, मला ज्या बजेट्समध्ये आम्ही करतो आहे तिथे एक त्याला कॉन्टेंटला साजेसा न्याय दिलेला आहे मी. सो आपलं मराठी फिल्म्स किंवा मराठी फिल्म इंडस्ट्री कॉन्टेंट रिच इंडस्ट्री आहे आणि ते पण मी लक्षात ठेवलं आहे की आपलं कॉन्टेंट हाला नाही पाहिजे की तुम्ही किती स्टायलिंग करा, काही करा, कॉन्टेंट इज किंग. सो मी त्याच्यावरच लिमिटेशन्स आहेत, पण आय थिंक माझी टीम चांगली आहे आणि त्यामुळे त्यांच्या सपोर्टमुळे घडू शकतं. तर स्मिता, मला हा प्रश्न आहे की तू पहिल्यांदाच AI टेक्नॉलॉजी वापर केलेल्या म्हणजे करणार असलेल्या सिनेमामध्ये काम करते. तर तुझा कसा अनुभव आहे? तुला काय वेगळं पण वाटलं का त्यात, काय नवीन? डेफिनेटली. ॲक्च्युली मी पुष्करबरोबर आधी काम केलं होतं 2008 साली. तेव्हा आम्ही एक फिल्म केली होती. त्यानंतर काही वर्षांचा आमचा एक काळ होता जे जास्त काम केलं नव्हतं. इव्हेंट्स वगैरे आमचे चालायचेच. त्यांनी माझा विचार केला या रोलसाठी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि त्याला पहिल्यांदा एका प्रोड्युसर म्हणजे आधी पण पाहिले, पण आत्ता जे मी बघते त्याला दिग्दर्शक म्हणून, तो इतका छान, इतका ग्रूम आणि इतका तो एलिव्हेट झालेला आहे, एका वेगळ्या ह्याच्यावरती स्तरावर गेला. आणि तेवढंच नव्हे तर प्रोड्युसर म्हणून पुष्कर एक खूप सॉर्टेड म्हणता येईल प्रोड्युसर आहे. त्याचं गणित त्याचं ठरलेलं आहे सगळं. त्याचे इक्वेशन्स एकदम क्लिअर आहेत. आणि युजली फिल्म बनवणं ही खूप सोपी गोष्ट असते, पण ती रिलीज करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ते सगळे करू शकत नाहीत. आपले दिग्गज काही डिरेक्टर्स आहेत तेही करू शकले नसतील, पण हा काय करतो याचं इतकं क्लिअर आहे ना की तो फिल्म बनवतो सुद्धा आणि ती रिलीजही करतो आणि त्याचं ते आखलेलं आहे. त्याचं बजेट हे ते सगळं सॉर्टेड आहे. हां, ती खासियत आहे. आणि रिलीज होते फिल्म, ती मोठी गोष्ट आहे. आणि त्याचं सगळं होमवर्क आधी झालेलं असतं. म्हणजे प्री प्रोडक्शन खूप स्ट्रॉंग आहे त्याचं. म्हणून त्याला माहिती आहे मला एवढेच सीन हवे आहेत किंवा एवढे शॉर्ट्सच घ्यायचे त्या सीनमध्ये. उगाचच 2 तासाची फिल्म तो 3 तास करणार नाही. तर हे सगळं सॉर्टेड आहे. त्याच्यामुळे आय थिंक ॲज अ प्रोड्युसर बजेटचाही खूप विचार केला जातो. आणि तेवढंच नाही तर ऑफकोर्स दिग्दर्शक तो आहेच
अप्रतिम. आणि तर त्याच्याबद्दल काय सांगू, ही इज डुईंग अ व्हेरी गुड जॉब आणि मला खूप आवडलं. कारण पहिल्यांदा मी त्याच्यावर काम करत, माझं काम तसं मी स्पेशल अपीअरन्समध्ये खूप एक महत्त्वाची भूमिका मी साकारते या फिल्ममध्ये. आणि पण मी त्याला असं झालं की अरे संपलं माझं काम एवढ्या लवकर. तर असं झालं की अजून मला आवडलं असतं, आपण अजून काही दिवस शूट केलं असतं. तर कुठली भूमिका साकारते? मी याच्यामध्ये एक प्रायव्हेट डिटेक्टिव्हची भूमिका आहे माझी. आणि खूप वेगळ्या रूपात, खूप वेगळ्या ढंगात आणि एका खूप वेगळ्या बॉडी लँग्वेजमध्ये ही कॅरेक्टर आहे रिया. तर ते तुम्हाला बघायला मिळेल. कारण ह्याच्या अगोदर ऑब्व्हियसली दिल दोस्ती दिवानगी आली होती, ती एकदम कॉलेज वगैरे अशी फिल्म होती. त्याच्या अगदी बलोच आली होती. बलोचमध्ये ऑफकोर्स एक ऐतिहासिक भूमिका साकारत होते. त्याच्यानंतर जर ही फिल्म जर तुम्ही बघितली तर ही खूप वेगळी आहे. आणि थँक्स टू हिम, त्याला फक्त एकदम क्लॅरिटी होती, ते क्लिअर होता तो की मला ती रिया अशी पाहिजे, ती तिचं मॅनरिझम्स काय असेल, बॉडी लँग्वेज काय असेल, हे सगळं क्लिअर होतं. लुकवरती काम केलं गेलं. तर आय थिंक आय एम रिअली इम्प्रेस्ड. मला ह्याच्या पुष्करबरोबर पुशीबरोबर काम करून खरंच खूप छान, म्हणजे जे छान आहे ते छानच आहे. म्हणजे तर मला खरंच खूप मजा आली. तू पहिल्यांदा डिटेक्टिव्हची भूमिका साकारताय का? तसं पाहायला गेलं तर नाही. मी याच्या अगोदर आपला ये रे रे पैसा पार्ट 2 आला होता. त्याच्यामध्ये पण मी एक अंडरकव्हर कॉप होते. पण त्याच्यामध्ये मला तेवढा असा स्कोप, आणि आम्ही खूप जण होतो ना, आम्ही खूप कलाकार, खूप भट्टी खूप मोठी होती. तर इकडे तसं नाही की इट्स व्हेरी स्मॉल वेल नीट स्टोरी. आणि कलाकार आम्ही खूप कमी आहोत. पण आय थिंक काय म्हणता येईल, आय थिंक पुष्करच याच्याबद्दल जास्त सांगू शकेल. पण मी आहे, दीप्ती आहे, पुष्कर आहे, आम्ही मेन रोल्समध्ये आहोत या फिल्ममध्ये. म्हणजे मी स्पेशल गेस्ट अपीअरन्स आहे माझा, हे दोघं आहेत. तर इनडायरेक्टली खूप सुंदर अशी फिल्म त्यांनी बनवली आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. वाव, थँक्यू. सिनेमाची शूटिंग नेमकी कुठे कुठे झाली आहे? तूच सांगायचं उत्तर, तुला माहिती असेल बघ. नाही, फिल्म बेस्ड आहे स्कॉटलंडमध्ये. हां, आणि अजून एकदा सांगतो की ऑफकोर्स ह्या फिल्मसाठी मला सबसिडी नाही मिळालेली, ते पण आधी सांगतो, हे क्लिअर करतो. कारण आम्हाला, आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की सबसिडीज मिळतात, तिकडे जाऊन शूट करण्यानी मिळतात. पण ह्याचं गणित एवढं क्लिअर आहे, त्याला ते सबसिडीची गरज लागत नाही. नाही. हां, सॉरी, परत माईकमध्ये आलं. तर बरं, ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगते की मलाही असं वाटायचं की पुष्कर कदाचित तिकडे सबसिडी मिळते म्हणून तो बॅक टू बॅक तिकडे फिल्म्स करतो. पण तसं नाही आहे. त्याचं खरं कारण असं आहे की त्याचं खूप प्रेम आहे. लंडन, स्कॉटलंड या देशांवर खूप जास्त प्रेम आहे. त्याला तिकडे आवडतं. तेवढंच नाही, काम करण्याची जे वातावरण आहे किंवा जे प्रोफेशनलिझम आहे ते त्याला ते आवडतं तिकडे, आणि म्हणून तो तिकडे शूट करतो. आणि ही फिल्म, लोकांना काय वाटतं की फिल्म तिकडे शूट केली की सबसिडी मिळते. हे माझाही म्हणजे गैरसमज होता की कदाचित पुष्करलाही मिळत असेल. पण काही फिल्म आय थिंक त्याला सबसिडी तो घेतच नाही, तो त्याच्या भानगडीत पडतच नाही. तरीही तो फिल्म कंप्लीट करतो आणि ती रिलीज करतो आणि तो प्रोड्युसरांना डुबवत नाही. वाह, जे आहे ते सांगते. म्हणजे शेवटची लाईन मस्त होती. नाही, खरंच प्रोड्युसर डुबत नाही. मेन इम्पॉर्टंट गोष्ट ही असते की इम्पॉर्टंट गोष्ट ही असते की तुम्ही फिल्म कंप्लीट करा, पण जे घातले पैसे आहेत ते निघाले पाहिजे. आय एम सॉरी टू से, पण मराठी इंडस्ट्रीमध्ये फार क्वचित असे फार कमी फिल्म्सबरोबर असं होतं की घातलेले, आपण इन्व्हेस्ट केलेले पैसे यायला पाहिजे. तर त्याचं ते गणित म्हणून असं की कमीत कमी, म्हणून आम्ही ॲक्टर्सना सुद्धा जेव्हा ह्याची फिल्म असते ना, जास्त पैशांविषयी आम्ही जास्त चर्चा पण नाही करत. कारण आम्हाला जास्त महत्त्वाचं हे असतं की फिल्म रिलीज होती म्हणून. आणि तो सगळ्यांना एकदम छान बोलून मग आमच्याकडून बजेट वगैरे कमी करून घेतो आणि आम्ही आनंदाने आम्ही होकार देतो त्याच्यामध्ये. वाव, स्कॉटलंडमध्ये बेस्ट आहे. हां, मग तिथे झाली आहे फिल्म शूट. आणि प्रयत्न एवढाच होता, लुक वाईज, स्टायलिंग वाईज, टेकिंग वाईज. एक कुठेतरी मी जॉन विक ही जे सिरीज आहे ना फिल्मची, मी खूप मोठा फॅन आहे त्याचा. कुठेतरी मला वाटलं की असं काहीतरी स्टायलिंगचं, अशी थ्रिलर आली पाहिजे, रिव्हेंज ड्रामा. सो स्टायलिंग तुम्ही बघाल फिल्मचं ना, तर प्रॉपर जॉन विक स्टाईल आहे. ऑफकोर्स त्यांच्या बजेटशी आपण कम्पेअर नाही करू शकत. माझा प्रयत्न आहे, मी प्रयत्नच करू शकतो. सो आय एम हॅपी की मला जशी बनवायची बनली फिल्म. सेटवरच्या काही मजा मस्ती, शूटिंग करताना काही अनुभव? याच्या सेटवर, पुष्करच्या सेटवर सगळ्या मुलीच असतात. चांगली गोष्ट आणि खूप चांगली गोष्ट आहे. कारण आणि खूप वातावरण खूप पॉझिटिव्ह असतं.
आणि कधीच मी पुष्कर असं ओरडताना चिडताना इरिटेट कधी बघितलंच नाही. काय ते थोडे दिवस मी शूट करत होते तेव्हा आय थिंक सगळ्या, आणि मुली आय थिंक थोडे प्रामाणिक असतात. तोही स्वतः खूप प्रामाणिक आहे आणि खूप पंक्च्युअल आहे. त्याच्यामुळे आय थिंक त्याची टीम आता, आणि आय थिंक कंटिन्युअसली ते बरेच फिल्म्स एकत्र करण्याने ते छान त्याची एक टीम हे झालेली आहे. बाकी धमाल मस्ती तर आम्ही मागच्या मागे आमच्या मुलींची फार व्हायची, काही ना काय ते आम्ही करायचोच. पण तुझी धमाल मस्ती नाही, पण ह्या फिल्म वेळेस माझा एक ॲक्सिडेंट झाला स्कॉटलंडमध्ये आणि मी पडलो. अगं म्हणजे मी एक चेझिंग सिक्वेन्स करताना मी त्या रोडवर, मेन रोड स्कॉटलंडचा होता, तिथे पडलो मी. आणि मग 2-3 तास म्हणजे मला हातच हलवता येत नव्हता. हो, माझ्याकडे तर व्हिडिओ पण आहे त्याचा. सो ते मला लक्षात राहील बिकॉज इतकी थंडी होती तिकडे आणि त्या थंडीमध्ये मी पडलो ना, तर मला कळेच ना की काय करू आता. पण शूटिंग कंप्लीट केलं आम्ही. आता सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे, माहोल सुरू आहे एकदम. तू पुण्याचा आहेस आणि पुणेकरांचा पण गणेशोत्सवामध्ये एक वेगळाच माहोल असतो, तर त्याबद्दल तू काय सांगशील? हो, मी आत्ता मुंबईत राहतो, त्यामुळे मी आता मुंबईकर आहे. पण मी मिस करतो अगं ते पुण्याला जाणं आणि तिकडचं दगडूशेठ गणपती म्हणा किंवा जे पुण्यातले जे सार्वजनिक गणपती आहेत किंवा मानाचे गणपती आहेत ते मी मिस करतो तिकडे जाणं, खास करून गणेश चतुर्थीला आणि विसर्जनच्या दिवशी. सो मी ते मिस करतो आणि आय विश की मला ह्या वर्षी जाता नाही आलं पुण्याला. पण तू जसं म्हणालीस ना, तो माहोल एक वेगळाच असतो आणि हे पण इमोशनलच आहे. म्हणजे आपण वर्षभर आपण स्ट्रेसमध्ये असतो आणि मग हा असा एक फेस्टिवल आहे ना की म्हणजे मला काल मी कोणालातरी सांगत होतो की गणेश फेस्टिवल इन महाराष्ट्र, पुणे मुंबई धरून, इट इज नॉट अ फेस्टिवल, इट इज गणपती बाप्पा इज अन इमोशन. इट इज अन इमोशन आणि तुम्हाला ते शब्दात नाही मांडता येत. म्हणजे गणपती बाप्पा तुमचे विघ्न दूर करतो, ते तुम्ही शब्दात नाही मांडू शकत. एक इमोशनल बॉन्ड आहे प्रत्येकाचा गणपती बाप्पाशी. बाप्पा किती प्रेशरमध्ये असेल, कुणाला प्लेस करायचं, बट विघ्न हरता. हो, पण मी मिस करतो पुण्याला जाऊन. मी आधी मिरवणुकीत नाचायचो सुद्धा, जाऊन रोडवर आम्ही वाजवायचो. पण आता तेवढं वेळ मिळत नाही किंवा ते जाणं होत नाही आणि मी मिस करतो ते. कधी गणेश मंडळामध्ये कार्यकर्ता म्हणून सहभाग घेतलायस का किंवा घरोघरी जाऊन देणग्या वगैरे? हो 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 केलेलं आहे लहानपणी, म्हणजे जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे असताना केलेलं आहे. आणि मला आठवतं आम्ही मिरवणुकीत जाऊन नाचायचो, ढोल वाजवायचो. तो जल्लोष वेगळाच असायचा. पण ते मी मिस करतो. आणि पुण्यात खूप माहोल असतो, पण त्याचप्रमाणे ना मुंबईत सुद्धा तो माहोल असतो बरं का. म्हणजे लालबाग म्हणा तुम्ही किंवा परळ ह्या एरियामध्ये गणेश फेस्टिवल तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर हा एरिया जबरदस्त आहे. तर मग मुंबईमध्ये तू कुठे गेलायस का, म्हणजे ढोल वगैरे काही वाजवलेत का? नाही ना, उलट माहिती आहे, तुला माहिती असेल कलावंत ढोल पथक आहे पुण्यात आहे. ते बोलवत नाहीत ना मला दरवर्षी बोलवतात. असते त्याच्यात आणि सौरभ गोखले त्यांनी ते पथक फॉर्म केलं होतं आणि सगळे ऍक्टर्स म्हणजे सिद्धू असतो, सौरभ असतो, ते बोलवतात. ते हा दरवर्षी बोलवणं होतं. चल आपण जाऊ मग यावर्षी. ऍक्च्युली जायला पाहिजे आम्ही. हो, मला ना खूप गर्दीमध्ये जरा थोडीशी मला थोडंसं थोडी हे वाटते. पण हो येस, विसर्जन जाऊ शकतो. 17 तारखेला आहे ना? हां, 17 जाऊ शकतो. हो जाऊ शकतो. तर नक्कीच. म्हणजे आत्ताचा गणेशोत्सव आणि बालपणीचा गणेशोत्सव नेमका कसा होता? अच्छा, फरक दोघांना ओके. आधी ना थोडं चार्म होता ग. आता थोडंसं ना सुपरफिशियल झालं आहे असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे. माणसं दुरावलेत ना, त्यामुळे तो चार्म नाही आहे. जसं मोर आता कसं डेकोरेशनवर भर की आमच्या म्हणजे सोशल मीडियासाठी जे डेकोरेशन किंवा सोशल मीडियासाठी जे काय केलं जातं ते तसं जास्त वाढलं असं मला वाटतं आहे. माझ्या लहानपणी आमच्या कॉलनीचा गणपती बाप्पा इथं खाली आमच्या बिल्डिंगच्या खालीच आमच्या मांडवात बसायचा. तर अखंड म्हणजे पूर्ण कॉलनी 1 का 2 महिन्या अगोदरपासून रिहर्सल प्रॅक्टिस म्हणजे 10 दिवसाचा म्हणजे पूर्ण उत्सव असायचा. त्याच्यामध्ये मग एक दिवस डान्स कॉम्पिटिशन, कल्चरल नाईट असायचा, नंतर गाण्याचा नाईट असायचा, म्हणजे वेगवेगळ्या. मग एकदा फॅशन शो असायचा, काही ना काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज असायचे. त्याच्यासाठी आम्ही 1 महिना अगोदरपासून पूर्ण कॉलनीची सगळी मुलं एकत्र यायचो आणि आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि ते एक वेगळी मजा होती. पण कुठेतरी आता मागच्या 5-10 वर्षामध्ये हे सगळे दुरावलेत.
जे जुने बंगले होते ते आता बिल्डिंग झालेत आणि ते सगळे शिफ्ट होऊन कदाचित बाहेर राहायला लागलेत. असं आमच्या कॉलनीमध्ये खूप झालं. त्याच्यामुळे जे म्हणजे लहानपणीच्या वेळेसचे जे फॅमिलीज होते ते सगळे दुरावलेत, नवीन लोक येऊ लागलेत, राहिलेत. तर हा जो फेस्टिवल आहे आमच्या सोसायटीमध्ये एकत्र येऊन साजरा करणं हे होत नाही. तर ते डेफिनेटली मी मिस करते. आणि आय थिंक जसं हा म्हणाला देणगी घेणं घ्यायला आम्ही मुली जायचो नाही, पण आम्ही प्रॅक्टिस करायचो. बेसिकली कमर्शियल झाले थोडं, माणसं दुरावले आहेत. त्यामुळे तो चार्म नाही. इव्हन तुम्ही दिवाळीत पण बघा, फॅमिलीज एकत्र यायचे, भेटायचे. आता तर थोडंसं वाटतं. आणि ह्याचं मोठं कारण आहे ना, सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे, माणसं दुरावलेत. त्यामुळे म्हणजे सोशल मीडियावर फोटोज टाकण्यासाठी सगळं डेकोरेशन केलं जातं, बाकी काही नाही. जे गावाकडचा गणेशोत्सव खूप छान होता. म्हणजे तुम्ही गावाकडे कधी सेलिब्रेट केलाय का? नाही ना. मी ॲक्च्युली रिसेंटली एक फिल्म बघितली होती, घरात गणपती. त्याच्यामध्ये मला ॲक्च्युली कोकणाकडचा जो फील होता ना, तिकडच्या गणेश फेस्टिवलचा जो फील आहे, तिकडे मला खरंच अनुभवायला मिळाला त्या फिल्ममध्ये. आणि गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबईमध्ये इट्स मोर सोशल मीडिया असं मला नक्कीच म्हणता येईल. आता सध्या शाडूची माती त्याच्यापासून गणपती बनवल्या जातात वगैरे. तर तुम्ही कधी गणपती बनवलेत का किंवा बनवणार का यापुढे? नाही, मी अनफॉर्च्युनेटली नाही बनवलं, पण बनवायची इच्छा आहे मला. आणि चान्स मिळाला तर कोणी शिकवलं तर मी नक्कीच बनवीन. मी पण नाही बनवलं, पण मला खरंच बनवायला म्हणजे माझी खूप इच्छा आहे. मला आवडेल, पण ते ॲटलीस्ट उंदीर तरी बनव असं. ॲटलीस्ट उंदीर तरी बनवेल. नक्कीच मला खरंच आवडेल. आता म्हणजे अशी पण चर्चा असते की मोठमोठ्या मूर्तीज बनवल्या जातात गणपतीच्या. तर अनेकदा असं होतं की त्यांचे हात गळून पडतात किंवा पाय तुटतात. तर याविषयी पण खूप चर्चा होते. तर तुमचं काय मत आहे यावर? हो, नाही, मला पण ते नाही पटत. हे खूप सेन्सिटिव्ह विषयावर हात घातलाय. मला कोणी काल ना, म्हणजे जस्ट एक उदाहरण म्हणून, मला काल एका फार मोठ्या माणसांनी एक सांगितलं, हिंदीमध्ये बोलले ते, की भगवान जब हम जाते हैं, मंदिर जाते हैं, तो भगवान क्या बोलता रहेगा, असं ते मला सांगत होते. ते मला म्हणत होते की मला ते आठवत नाही आता, पण ते इतकं चांगलं स्टेटमेंट बोलले, मला आठवलं की मी सांगतो तुला. पण हो, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, मला नाही पटत ते. ते जेव्हा विसर्जन होतं आणि आपण 10 दिवस ज्या भक्तीने, ज्या श्रद्धेने बाप्पाला आपण सांभाळतो किंवा आशीर्वाद मागतो, सो ते जेव्हा असं बघतो आपण ना, तेव्हा वाईट वाटतं. आणि मी त्याला समर्थन देईन की ते POPचेच बनवले पाहिजेत गणपती, जे इको फ्रेंडली, POPचे नाही, सॉरी, इको फ्रेंडली बनवले पाहिजेत, जे की काही असं बघायला मिळणार नाही आपल्याला. आय थिंक ते कुठेतरी काही वर्षांमध्ये साईज स्टार्टेड मॅटरिंग, म्हणजे कुणाचा मोठा असं ते दॅट इज द कमर्शियलायझेशन. खूप कमर्शियलाइज झालेले आहेत. आणि फेस्टिवल्स आणि मंडळ आणि मोठे मूर्ती सुरू झाले आहेत. आणि ऑब्व्हियसली त्यांना बनवायचं म्हणजे त्यांना बऱ्याच गोष्टी, म्हणजे मटेरियल्स असे काही मटेरियल्स वापरावे लागतात कदाचित, की त्याच्यामुळे ते एवढे दिवस नीट व्यवस्थित राहायला पाहिजे. पण ते जे दिसतं, जे दृश्य तिकडे बीचवर असतं नंतर दुसऱ्या दिवशी वर्सोवा आणि त्या साईडला, हे खूप हार्ट ब्रेकिंग आहे. आणि हे कधी लक्षात येईल लोकांना, आणि कधी लोक प्रेक्षक आणि म्हणजे लोक भक्त ह्याच्यावरती विचार करतील. आणि तुम्ही आय डोंट नो, बरेच मंडळ कदाचित मोठ्या मूर्त्या त्यांच्या ठेवत असतील वेगळे, पण छोट्याचंच आपण विसर्जन करतो. पण हे इको फ्रेंडली असणं आणि इको फ्रेंडली जरा पर्यावरणाचा विचार करणं हे फार गरजेचं आहे. पर्यावरण पण आहे, पण ॲट द सेम टाईम बाप्पा ज्या रूपामध्ये आपल्याला तिकडे दिसतो त्या बीचवरती, ते मात्र बघवत नाही. ते प्लीज, आय थिंक सगळ्या मंडळांनी ह्याचा प्लीज, आय डोंट नो, मला माझ्यावर चिडतील कदाचित बरेच जण. नाही, जे आहे ते आहे, म्हणजे मी ट्रोल पण, मला खरंच वाईट वाटतं. तर मी तर ट्रोल पण घेईन कदाचित ते बोलल्यानंतर, पण आय एम सॉरी, मला खरंच वाईट वाटतं. मला ते आठवलं, काल मी एकांना भेटलो, ते मला म्हणाले, मंदिर में भगवान क्या बोलता रहेगा लोगों को. ते म्हणले की अच्छा आप आ गए, आज मांगने आए हो, कभी तो मिलने भी आया करो. असं मी म्हणलं, यार खूप डीप होतं ते. ॲक्च्युली सुखविंदर सिंगनी मला काल, आम्ही गप्पा मारत होतो काल, फिल्ममध्ये त्यांनी गाणं गायलं आमच्या एक. सो हो,
आणि वाईट वाटतं की जसं ज्या स्थितीमध्ये विसर्जनच्या आय थिंक काहीतरी एक उपाय काढला पाहिजे, काहीतरी एक सोल्युशन काढलं पाहिजे जिकडे भक्तांचे म्हणजे काय म्हणतात सेंटिमेंट्स पण हर्ट व्हायला नको आणि ॲट द सेम टाईम आपण त्याच आनंदाने साजरा करू तो सण आणि त्याच एका सुंदर पद्धतीत त्याचं विसर्जन करू आणि जिकडे दुसऱ्या दिवशी असं दृश्य तरी बघायला नको आपल्याला. आय थिंक दॅट वे आय थिंक काहीतरी आणि हे कम्प्लिटली आम्ही दोघं फक्त श्रद्धेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बोलतोय. ह्याच्यात काहीही कॉन्ट्रोवर्सी किंवा काहीही कृपया कुणी करू नये आणि आम्हाला ट्रोली करू नये. विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द मंडल्स आणि बाप्पाची श्रद्धा आम्हाला महत्त्वाची आहे बस. आता ते गणपती विसर्जनाला खूप सारा कचरा वगैरे असतो समुद्र किनारी वगैरे, तर तुम्ही झी 24 तासच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल याबद्दल? कचरा जो होतो फक्त गणेश फेस्टिवलमध्ये होत नाही, तो थ्रूआउट 365 दिवस आपल्याला दिसतो. पण हे आता आपल्यावरच आहे ना. आपण आता समजा आपण म्हणतो की आपण सामान्य नागरिक आहोत, आपण वोट करतो हां, आणि त्यांची जबाबदारी ते पार पाडत नाहीत. मग आपण काय करतो आहे हेही पहिलं बघा. आपण कचरा करतो का अजूनही? आता अशी ही तर कॉर्पोरेट बिल्डिंग आहे तुमची, पण जे सरकारी बिल्डिंग्स आहेत तिथे पण लोक अजूनही थुंकतात, अजूनही कचरा करतात. सो हे आपण सेल्फ मला एक कळत म्हणजे बऱ्याच लोकांची म्हणजे सुशिक्षित लोकांचं सांगते, आपल्या इकडे असेल की इकडे कचरा एखादा पॅकेट हातात आलं म्हणजे झाला रॅपर की टाकला तिकडे, असं हे कॉमनली इंडियात होतं. तेच लोक जेव्हा बाहेरच्या देशात जातात तिकडे ना एक रॅपर टाकतील ना एक काही टाकतील, तिकडे मात्र सगळं शिस्तीत सगळे नियम फॉलो केले जातात. हो हो. मग नाही मग तुम्ही तिकडे टाकत नाही, मग इकडे तुम्हाला टाकायला ओके कसं आहे म्हणजे कसे तुम्ही काय ओके तुम्हाला कसं वाटतं? मग त्याच्यावरनं मला खरंच आय थिंक लोकांची मेंटॅलिटी आणि त्याच्यावरती पण सगळ्यांनी प्लीज आपण विचार करायला पाहिजे. आपलं देश आपलं घर स्वच्छ ठेवणं आणि अभिमान असेल असं वातावरण ठेवणं हे गरजेचं आहे. पर्यावरणसाठी त्यांच्या रिस्पेक्ट करणं ते गरजेचं आहे. तर हे मेसेज सगळ्यांना आहे. तर लेट्स नॉट स्पॉइल ओशन्स आणि थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मी भावना लोखंडे, झी 24 तास.